श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे। श्री शिवाय नमस्तुभ्यं, हर हर महादेव। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी 11वी तिथी म्हणजे एकादशी असते। भगवान श्री हरी विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी म्हणून एकादशीकडे बघितलं जातं। तुम्ही जर दिनदर्शिकेमध्ये बघितलं असेल तर प्रत्येक एकादशीला नाव सुद्धा वेगळं असतं, त्यानुसार एकादशीची आख्यायिका सुद्धा असते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी, तिचं महत्त्व काय, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील ते सुद्धा सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय श्री हरी विठ्ठल, ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात पौष महिन्यात कृष्ण पक्षात यावेळी एकादशी 24 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:25 एकादशी चालू होत असून 25 जानेवारी 2025ला रात्री 8:31 पौष महिन्यातील षटतिला एकादशी समाप्त होणार आहे। तर उदय तिथीनुसार 25 जानेवारी 2025 शनिवारी षटतिला एकादशी साजरी केली जाणार आहे। हिंदू धर्मात एकादशीचा उपवास भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे। एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते, अशी पौराणिक मान्यता आहे। दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशीचे व्रत केलं जातं। तर तुम्हाला समजलं असेल की पौष महिन्याच्या एकादशीचे नाव काय आहे, एकादशीचे महत्त्व काय आहे ते समजून घेऊया। तसेच षटतिला एकादशीचे कथेबरोबर काही महत्त्वाचे प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत। तर पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं, एकादशीच्या दिवशी भगवान नामाचा जप केला पाहिजे। पद्मपुराणात सांगितले आहे की या पवित्र दिवशी तिळाने स्नान, तर्पण आणि विधानविधीद्वारे पूजा केली जाते। या दिवशी सर्व गोष्टींमध्ये तिळाचा वापर केला जातो। तिळाच्या वापरामुळे या दिवसाला षटतिला एकादशी असं म्हणतात। या दिवशी काळे तीळ आणि काळी गाय याचे दान केले पाहिजे। या एकादशीला स्नान करताना तिळाच्या तेलाचे मर्दन, तीळ टाकलेल्या पाण्याने स्नान, तीळ टाकून पाणी पिणे, तिळाचे पक्वान याचे फार महत्त्व आहे। विधीपूर्वक हे व्रत करण्यामुळे रोगांपासून मुक्ती मिळते आणि सुखाची वाढ होते। एकेकाळी पुलस्ती ऋषींनी महर्षी पुलस्त्यांना विचारले, हे ऋषीवर्य, मृत्यूलोकात मनुष्य ब्रह्महत्या यासारखे अनेक पातक करतो, तर धनाची चोरी करतो, दुसऱ्याची प्रगती पाहून मनामध्ये जळतो, अनेक व्यसनामध्ये तो गुंग होतो, तरी सुद्धा त्याला नरक प्राप्त होत नाही। याचे कारण काय आहे? तो कोणते दान अथवा पुण्यकर्म करतो की ज्यामुळे तुमच्या पापापासून मुक्ती होतो? यावर पुलस्ती मुनी म्हणाले, खूप उत्तम प्रश्न विचारला आहे। या प्रश्नाच्या उत्तरामुळे या संसारातील जीवांचे कल्याण होणार आहे। याचे रहस्य ब्रह्मा, विष्णू, महेश तथा देवेंद्र जाणत नाहीत। माघ महिन्याच्या प्रारंभी स्नान करून देह पवित्र आणि शुद्ध करावा। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार इत्यादी विकारांचा त्याग करावा आणि सतत भगवंताचे नामस्मरण करावे। पुष्य नक्षत्रावर शेण आणि कापूस मिसळून त्याची गोळी तयार करावेत, ते वाळवून 108 गोळ्या तयार करावेत व त्याचे हवन करावे। मूळ नक्षत्रावर हे करताना नित्य पूजा पाठ करून भगवान श्री हरी विष्णूंची तसेच भगवान शिवशंकरांची आराधना करावी। एकादशीचे व्रत करून रात्री जागरण करायला पाहिजे। तुम्हाला या ठिकाणी एकादशीचे व्रत करायला जमत नसेल तर निदान एकादशीच्या नियमांचे पालन तरी आणि नामस्मरण उपासना तरी करावी। दुसऱ्या दिवशी धूप दीप दाखवावा, तसेच तांदूळ, मूग, डाळ यांची खिचडी म्हणून नैवेद्य दाखवला पाहिजे आणि स्वतःही ग्रहण केला पाहिजे। त्यानंतर पाण्याने भरलेला मातीचा कुंभ ब्राह्मणाला दान म्हणून द्यावा। त्यावेळी काळ्या रंगाची गाय आणि तिळपात्र दान करणे हे अतिउत्तम आहे। एवढे महात्म्य सांगून पुढे ते म्हणाले, एकदा नारदाने श्री हरी विष्णूला षटतिला एकादशीचे महात्म्य काय आहे म्हणून विचारले आणि भगवान विष्णूने ते जे सांगितले ते तुम्हाला मी सांगतो, लक्षपूर्वक ऐक। पूर्वी मृत्यूलोकात एक ब्राह्मणी स्त्री राहत होती। मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त व्हावी म्हणून परिश्रमपूर्वक भगवान श्री हरी विष्णूंची श्रद्धापूर्वक भक्ती करत असे। नाना प्रकारची व्रत, सतत ईश्वर चिंतन, ही हरिकथा ऐकण्यात वेळ घालवी।
सतत उपवास करून देहाला ती क्लेश देत होती, त्यामुळे ती फार दुर्बल झाली. पण नारदा तिने देवांच्या नावाने व्रत उद्यापनाच्या निमित्ताने दानधर्म कधीच केला नाही. कोणालाही मुठभर धान्य किंवा वीतभर वस्त्राचा तुकडा तिने कोणाला कधीच दिला नाही. दारात कुणीही याचक अथवा भिक्षुक आला तर त्याला दान देण्याऐवजी कठोर शब्दामध्ये ती हाकलून देत असे. ते म्हणत असे की आम्ही परिश्रमाने मिळवलेले द्रव्य याचकाला काय म्हणून द्यावे? त्याचा आमच्या धनावर काय हक्क आहे? घरात पुष्कळ द्रव्य आहे म्हणून दानधर्म करून संपवावे का? आणि दरिद्री झाल्यावर पोटासाठी दारोदार काय भिक्षा मागावी? आज आमच्याकडून दान दक्षिणा हक्काने मागून घेणारे उद्या आमच्यावर वेळ आल्यावर आम्हाला काय देणार आहेत का? त्यावेळी ते आमच्या उपहास करतील, आमच्यावर हसतील आणि असली हास्य आम्हाला करून घ्यायचे नाहीत. दानधर्म करून जे पुण्य मिळतं त्यापेक्षा अधिक पुण्य भक्तिभावाने व्रतवैकल्य केल्याने मिळते. दानधर्म केल्याने दान घेणारे आळशी, परावलंबी, लोभी आणि लाचार होतात, अशी तिची घोर समज होती. एवढे बोलून भगवान श्रीकृष्ण नारदास म्हणाले, हे नारदा, या ब्राह्मण स्त्रीच्या हातून काही दानधर्म व्हावा. उपवास व्रताने तिचे शरीर शुद्ध झालेले आहे, परंतु त्यामुळे तिची तृप्ती झालेली नाही. ती पूर्ण होऊन तिच्या इच्छेप्रमाणे तिला वैकुंठ लोक प्राप्त व्हावा म्हणून दान घडणे आवश्यक आहे. म्हणून मी भिकारी वेश घेऊन त्या ब्राह्मण स्त्रीच्या दारात ब्राह्मण रूपात याचक म्हणून उभा राहिलो. आई म्हणून हाक मारली. मला काहीतरी भिक्षा घाल म्हणून मी तिला विनंती केली. माझी ती हाक ऐकून ती ब्राह्मण स्त्री रागारागाने बाहेर आली. माझा तो कृशदेह, अंगावरील फाटलेले कपडे पाहून ती म्हणाली, ए म्हाताऱ्या, चालतं हो इथून. हल्ली कोणी आळशी कामचुकार पोटासाठी भीक मागतो का? माझ्या दारात भिक्षेसाठी धरणी घेऊन बसलास. मी काय तुझे देणे लागते काय रे? तू अन्ना वाचून तडफडून मेलास तर मी तुला भरपटत नेऊन उकिरड्यात फेकून देईन, पण तुला काहीही देणार नाही. तुम्ही भिकारी लोक फार लबाड असता. तुमच्याजवळ पोटभर खाण्या इतकं द्रव्य असतेच असते, परंतु दुसऱ्याला जगवता येईल एवढं सुद्धा द्रव्य असते, परंतु तुम्ही दुसऱ्याची संपत्ती लुबाडण्यासाठी गयावया करीत भीक मागित फिरता आणि द्रव्य गोळा करत फिरता. त्यावर मी म्हणालो, आई, एवढे कठोर बोलू नकोस. त्यापेक्षा माझ्या भिक्षापात्रात काहीतरी भिक्षा घाल. ती तावातावाने आत गेली. तिने काहीतरी झाकून आणले आणि माझ्या झोळीत टाकले. तो एक मातीचा ढेकूळ होता. हे नारदा, आज पाहून मी वैकुंठाला परत आलो. पुढे काही दिवस ती व्रत करीत ती ब्राह्मणी मरण पावली. व्रताच्या पुण्याने ती स्वर्गाला गेली. मातीचे ढेकूळ दान केल्याने तिला सुंदर घर तर मिळाले, पण त्या घरात धनधान्य, आरामदायक वस्तू नव्हत्या. तिने वैकुंठाला धाव घेतली. देवाला म्हणाली, मला स्वर्गात घर मिळाले, पण त्यामध्ये अन्न, धान्य, वस्त्र, निवारा, पात्र काहीच नाही. अजिबात ऐश्वर्य नाही. ही कसली क्रूर चेष्टा! मी आयुष्यभर किती व्रतवैकल्य केले आहेत, असे असूनही मला ही भिक्षा कशासाठी देता? यावर भगवान श्री हरिविष्णू म्हणाले, होय, तू व्रत केलीस ही गोष्ट खरी आहे, पण दानधर्म अजिबात केला नाही. कोणत्याही व्रताची सांगता दानधर्माशिवाय होत नाही. तेव्हा ब्राह्मणी म्हणाले, भगवान, मला हे ऐश्वर्य कसे प्राप्त करावे, उपाय सांगा. तेव्हा भगवान श्री हरिविष्णूंनी तिला देव स्त्रियाकडे जाऊन षटतिला एकादशीचे व्रतविधी करायला विचारण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती ब्राह्मण स्त्री देवस्त्रियाकडे गेली आणि त्यांना षटतिला एकादशीचे व्रत कसे करायचे विचारले आणि त्या देवस्त्रियांनी तो विधी सांगितला. पौष कृष्ण एकादशीच्या दिवशी तिळाचे उटणे लावून पाण्यात तीळ टाकून त्याने स्नान करावे. तिळाचा होम करायला, तिळाचे तर्पण करायचे, तिळाचे पात्र भरून दान करायचे, मग तिळाचे पक्वान करून त्याचा नैवेद्य भक्षण करायचा. ब्राह्मण स्त्रीने मोठ्या भक्तिभावाने षटतिला एकादशीचे व्रत विधी संपन्न केला. त्या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणी देवस्त्रियाप्रमाणे सुंदर, तरुण, रूपवती झाली. अपार धनधान्य, ऐश्वर्य, वस्त्र, पात्रे मिळाली. सौख्याचा उपभोगही मिळाला. अशा प्रकारे विधीपूर्वक मनोभावे षटतिला एकादशीचे व्रतविधी त्या ब्राह्मणी स्त्रीने केले आणि तिचा उद्धार झाला. असे षटतिला एकादशीचे अगाध महात्म्य आहे. वर्षातील षटतिला एकादशी ही सौभाग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण एकादशी आहे. तर या एकादशीला भगवान शिवशंकराच्या शिवालयात जाऊन 1 लोटा जल समर्पित करून दूध, दही, तूप, मध, साखर मिश्रित अभिषेक करून 7 मुठी काळे तीळ मनोभावे भगवान शिवशंकरांना समर्पित करावे. त्यानंतर स्वधा 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 या मंत्राचा 3 वेळा जप करावा. यामुळे अखंड सौभाग्य तर प्राप्त होईलच, परंतु पितरांचा विशेष आशीर्वाद मिळेल. 3.
2. सकाळी जेव्हा तुम्ही मुख्य घराचा दरवाजा उघडता तेव्हा हे करा. एक काम करा, तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये गंगाजल असेल ठीक, नसेल तर तुमचं शुद्ध जल ठेवलं तरी सुद्धा चालेल. तो तांब्याचा कलश रात्रभर झोपण्याच्या अगोदर तुमची झोप पिण्याचा माठ असतो त्या ठिकाणी ठेवून द्यावा. त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या तो कलश अंघोळ करून घ्यावा आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडला थोडेसे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिंपडावावे. तसेच घराच्या अंगणात सुद्धा ते जल शिंपडवावे. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला एक दिवा प्रज्वलित करावा. त्याच्या खाली थोडेसे काळे तीळ आसन म्हणून ठेवावेत. असे केल्याने घरातील रात्रभर जी काही वाईट बाधा, नकारात्मकता, पितृदोष असेल तो पूर्ण नष्ट होतो आणि घरामध्ये पवित्रता निर्माण होते. 3. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षटतिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्यावेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षांची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षटतिला एकादशीच्या व्रताने आणि दानधर्माने मिळते. तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळतो आणि कुटुंबासही शांती मिळते. षटतिला एकादशीला व्रत ठेवणारे आणि व्रत न ठेवणाऱ्यांनी सुद्धा या दिवशी 6 प्रकारे तिळाचा वापर मात्र नक्की करावा. सगळ्यात आधी तिळाच्या पाण्याने स्नान करावे. दुसरा म्हणजे तिळाचे उटणे बनवून लावावे. तिसरं म्हणजे जे पाणी पितो त्यात सुद्धा तीळ टाकावे. त्याचबरोबर तीळ किंवा तिळाच्या लाडूचे दान करावे. तिळाचे हवन करून त्याचा टिळा लावावा. अशा पद्धतीने या दिवशी तिळाचा उपयोग केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि प्रत्येक जन्मात त्याचे फळ मिळते. आध्यात्मिक पुराणानुसार षटकर्म करण्यासाठी काळे तीळ आणि माता लक्ष्मी प्राप्तीसाठी पांढरे तीळ विशेष मानले जातात. म्हणून या दिवशी आवर्जून काळ्या तिळाचे आणि पांढऱ्या तिळाचे दान करावे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. घरातील सर्व दरिद्रता दूर होते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विष्णवे नमः, हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.